हॅलो, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी विशाल सर, टॉपर सायन्स अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. आज आपण फिजिक्स 12 फिजिक्स मधून जो 15वा टॉपिक आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर, या टॉपिकचे जे आहेत न्यूमेरिकल मी चालू करतोय. या टॉपिकचे जे न्यूमेरिकल आहेत ते मी स्टार्ट करतोय. प्रत्येक टॉपिकचे एमसीक्यू, प्रत्येक टॉपिकचे बोर्डचे PYQ एमसीक्यू असतील. बाकीच्या टाईपचे क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन सर्व आपण या एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे व्हिडिओ ऑब्झर्व करू शकता. नवीन नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनचे जे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. तर चला मग आपण आता फिजिक्स या विषयामधील न्यूमेरिकल्स बघूया, जे बोर्ड एक्झाम मध्ये पडलेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा. खूप जास्त महत्वाचे क्वेश्चन आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये हायेस्ट स्कोर फिजिक्स विषयामधून पण घेऊ शकता. तर आपण हे न्यूमेरिकल घेऊया. हे न्यूमेरिकल मार्च 2015 बोर्ड एक्झाम मध्ये हे न्यूमेरिकल विचारलेलं आहे. चला बघूया. An electron is orbiting in fifth Bohr's orbit. Okay? An electron is orbiting in fifth Bohr's orbit. हा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे? तर हा इलेक्ट्रॉन 5व्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे. पहिल्यांदा प्रश्न काय आहे, तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारे मग आपण पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग आहे. इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतोय कोणत्या ऑर्बिट मध्ये? 5व्या ऑर्बिट मध्ये. ओके, calculate ionization energy of atom if the ground state energy is minus 13.6 electron volt. ओके, आपल्याला या प्रश्नामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर आयोनायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, कॅल्क्युलेट आयोनायझेशन एनर्जी ऑफ एन ॲटम इफ दी ground state energy is minus 13.6 electron volt. ओके, तर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. ग्राउंड स्टेटची एनर्जी दिलेली आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, गिवन बघा. आता हा प्रश्न एकदा व्यवस्थित वाचन केल्यानंतर या प्रश्नामध्ये गिवन कंटेंट कोणता आहे, गिवन डेटा कोणता आहे, तो आपल्याला मेन्शन करायचा. गिवन बघा, E1 means ground state energy level. 1 stands for ground state. Okay, E1 means ground state energy level, that is minus 13.6 electron volt. Okay, minus 13.6 electron volt. पुढे जाऊया. N2 means highest energy level of orbit किंवा highest orbit आपण म्हणूया. highest orbit N2 is equal to 5. Initial orbit N1 is equal to 1. Initial orbit and final orbit. आपण N2 म्हणजे फायनल ऑर्बिट कन्सिडर करूया आणि N1 म्हणजे इनिशियल ऑर्बिट. ओके, ही इन्फॉर्मेशन झाली, गिवन इन्फॉर्मेशन झाली. पुढे बघूया. टू फाइंड, या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, तर आयोनायझेशन एनर्जी ची किंमत हे कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आयोनायझेशन एनर्जी, IE मीन्स आयोनायझेशन एनर्जी. ओके, फॉर्म्युला बघा. आता कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, फॉर्म्युला बघूया. एनर्जी ऑफ फिफ्थ ऑर्बिट
upon energy of first orbit. Energy of fifth orbit upon energy of first orbit is equal to n1 square upon n2 square. n1 square upon n2 square. n1 means काय initial orbit number त्याचा स्क्वेअर घ्यायचा. ओके. n2 means काय लास्ट ऑर्बिट नंबर और हायेस्ट ऑर्बिट नंबर त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. पुढे बर आपल्याला याच्या आधारे आपल्याला E5 ची किंमत मिळणार आहे. E5 ची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. याच्या आधारे बघा इकडे I इज इक्वल टू E इन्फिनिटी मायनस En. आपल्याला En ची किंमत येथून मिळणार. E इन्फिनिटी ची किंमत ही 0 घ्यायची आपल्याला. 0 घ्यायची ही किंमत. तर आता आपण याचं सोल्युशन चालू करूया. त्या सोल्युशन मध्ये हा फॉर्म्युला वापरायचा. E5 म्हणजे काय हायेस्ट एनर्जी लेवल. E1 म्हणजे काय लोवेस्ट ऑर इनिशियल एनर्जी लेवल. n1 स्क्वेअर अपॉन n2 स्क्वेअर. तर आपण आता सोल्युशनला सुरुवात करूया. कॅल्क्युलेशन बघूया आपण. बघा इथं आता आपल्याला फॉर्म्युला जो दिलेला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण त्या व्हॅल्यूज ठेवूया येते. पुढे बदल हा घडेल. E5 डिवाइडेड बाय मायनस 13.6. E5 अपॉन मायनस 13.6 इज इक्वल टू 1 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. 1 square upon 5 square. 1 square that is 1. 5 square that is 25. Okay, 25. आता आपण पुढे जाऊया. Therefore, E5 is equal to minus 13.6 into 1. याचं मल्टिप्लिकेशन करूया. हे मल्टिप्लिकेशन किती आलं बघा इथे आता minus 13.6 upon 25. Okay, minus 13.6 into 1 square that is 13.6 divided by 25. फर्स्ट डिवाइडिंग बघा आता पहिला भाग कितीचा जातोया 13 ला. 25 न डायरेक्ट भाग जात नाही. पहिला भाग आहे तो बघा मायनस साइन 0 चा पहिला भाग गेला. पुढचा भाग जो आहे इथे आपण 13 घेतले 136 कन्सिडर केलं. 136 डिवाइडेड बाय 25. आता इथे पहिला जो भाग आहे तो गेला 5. ओके, मायनस 0.5 कितीचा भाग गेला 5 चा भाग गेला. ओके, पुढे 11 राहिले. 11 रिमेनिंग दॅट इज 110. 110 ला 25 ने डिवाइड करूया. कितीचा भाग गेला 4 चा भाग गेला. परत 10 राहिले. 10 म्हणजे 100. ओके, 100 ला परत 25 ने डिवाइड केलं. कितीचा भाग गेला 4 चा भाग गेला. ओके, E5 इज इक्वल टू 0.544. युनिट आहे इथे, युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. आपल्याला हायर ऑर्बिट साठी एनर्जी किती आहे ही एनर्जीची किंमत भेटते. E5 इज इक्वल टू मायनस 0.544 इलेक्ट्रॉन व्होल्ट. यानंतर आपल्याला या प्रश्नामध्ये आयोनायझेशन एनर्जी हे कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला आयोनायझेशन एनर्जी त्यासाठी हा फॉर्म्युला I इज इक्वल टू E इन्फिनिटी मायनस En. E इन्फिनिटी आपण इथे 0 घ्यायचे, 0 व्हॅल्यू घ्यायचे. हे कायम लक्षात ठेवा. इन्फिनिटी एनर्जीची किंमत ही 0 घ्यायची आहे. 0 मायनस 0.544 ही किंमत आहे. पुढे 0 मायनस प्लस. ओके, प्लस मायनस प्लस दॅट इज प्लस 0.544 ही एनर्जी भेटली आपल्याला. आयोनायझेशन एनर्जी आहे. आयोनायझेशन एनर्जी आहे.
याची जी किंमत आहे ही पण किंमत आपल्याला युनिट जी आहे ही या स्वरूपात लिहावं लागेल, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मार्च 2015 पीवायक्यू क्वेश्चन आहे, पीवायक्यू न्यूमेरिकल आहे, 2025 साठी खूप महत्वाचा आहे आणि पुढच्या एक्झाम साठी पण महत्वाचा आहे. आपल्याकडचे जे पीवायक्यू आहेत ते एक्सरसाइज मध्ये पडत नाहीत, आदले मधले कोणत्याही क्वेश्चन असतात आणि यामध्ये फक्त ऑर्बिट नंबर फक्त बदलते, बाकी सॉल्विंग मेथड जी आहे ती एकच असते, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट बघूया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन that is March 2020. March 2020 हा पण क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. हे सेकंड नंबरचं न्यूमेरिकल आहे. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द सेकंड ऑर्बिट. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द सेकंड ऑर्बिट इज -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. -3.4 electron volt. Full stop. Calculate the energy of an electron. Calculate the energy of an electron in the third orbit. आपल्याला सेकंड ऑर्बिटची एनर्जी ची किंमत दिलेली आहे. आपल्याला थर्ड ऑर्बिट मध्ये किती एनर्जी आहे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर आपण पहिल्यांदा इथे गिवन बघूया. गिवन काय आहे? एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट आहे, किती आहे? -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. गिवन A2 इज इक्वल टू -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. A2 ची जी किंमत आहे ती दिलेली आहे इथे -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. टू फाइंड, आपल्याला या न्यूमेरिकल मध्ये काय फाइंड करायचं आहे, कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? तर बघा, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन थर्ड ऑर्बिट. तिसऱ्या ऑर्बिटची जी एनर्जी आहे ही एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघूया पुढे फॉर्म्युला कोणता वापरतो. E proportional to 1/n². हे रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. E proportional to 1/n². n म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज ऑर्बिट नंबर, लक्षात ठेवा. n मीन्स ऑर्बिट नंबर. ओके, कॅल्क्युलेशन बघूया. आता हा फॉर्म्युला आपण या स्वरूपात वापरूया. E3 divided by E2 is equal to E3 divided by E2 is equal to n2² upon n3². ओके, n2² upon n3². हे असे रिलेशन आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ते रिलेशन इथे तसंच ठेवायचं आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आपल्याला ठेवले इथे. बघा, E3 upon E2 is equal to n2² upon n3². Therefore E3 is equal to हा फॉर्म्युला रिअरेंज करायचा आपल्याला. तुम्हाला न्यूमेरिकल सोडवताना फॉर्म्युले रिअरेंज करता आले पाहिजेत. जसा फॉर्म्युला आहे तसे डायरेक्ट एक्झाम्पल पडत नाहीत. तुम्हाला फॉर्म्युला वेगवेगळ्या स्वरूपात रिअरेंज करता आला पाहिजे. ओके, तर बघा, E3 इज इक्वल टू, हा पार्ट आहे तसा, n2² upon n3². ओके, E2 इकडे गेले, E2 मल्टिप्लाय झाले. ओके, हे मल्टिप्लाय करणार पाहिजे. ओके, पुढे therefore E3 इज इक्वल टू n2 म्हणजे लक्षात ठेवा, n2 म्हणजे सेकंड ऑर्बिट. ओके, 2². E3 मीन्स थर्ड ऑर्बिट, 3² मल्टिप्लाय बाय E2 ची किंमत गिवन आहे बघा. E2 इज इक्वल टू -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. 2 चा स्क्वेअर घेतला, किती? 2 चा स्क्वेअर आहे 4. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. ह्या 4 न या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं आहे आणि या व्हॅल्यूला 9 न डिवाइड करायचं आहे. डिवाइड केल्यानंतर आपल्याला
इथे आन्सर मिळणार आहे E3 इज इक्वल टू मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. E3 इज इक्वल टू मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ह्या मायनस 3.4 ला मल्टिप्लाय करा आणि ह्या व्हॅल्यूला 9 डिवाइड करायचं. आपल्याला हे फायनल आन्सर मिळणार आहे E3 इज इक्वल टू मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा प्रश्न मार्च 2020 फिजिक्स बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज जुलै 2022 PYQ. हा जुलै 2022 मध्ये हा क्वेश्चन महाराष्ट्र बोर्ड एक्झाम फिजिक्स मध्ये विचारलेला आहे. द हाफ लाईफ ऑफ अ न्यूक्लियर स्पेसिस. The half-life of a nuclear species is 1.386. Is 1.386 years. Okay. Calculate its decay constant per year. आपल्याला या प्रश्नामध्ये डिके कॉन्स्टंटची किंमत हे कॅल्क्युलेट करायची आहे. डिके कॉन्स्टंटची व्हॅल्यूची फाइंड आउट करायची आहे. ओके. त्यांनी हाफ लाईफची किंमत दिलेली आहे. ओके. हाफ लाईफ ची किंमत दिलेली आहे इयर्स मध्ये आहे 1.386. ओके. तर आपल्याला डिके कॉन्स्टंटची किंमत ही फाइंड करायची आहे. तर बघूया. गिवन T1 हाफ इज इक्वल टू 1.386. 1.386 टू फाइंड डिके कॉन्स्टंट. या मेथडनच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे कोणत्याही स्टेप मध्ये तुम्ही चुकणार नाही. एरर कमी करायचे आहेत, आपल्याला चुका कमी करायच्या आहेत. तर एक्झाम मध्ये जास्तीत जास्त स्कोर तुम्ही प्राप्त करू शकता. ओके. फॉर्म्युला डिके कॉन्स्टंट लॅम्बडा मीन्स डिके कॉन्स्टंट इज इक्वल टू 0.693 अपॉन T1 हाफ. ओके. कैलकुलेशन lambda is equal to 0.693 upon T1 half. Therefore, decay constant is equal to 0.693 upon T1 half ची किंमत आहे बघा 1.386. डिवाइडिंग करूया आपण. 0.693 इज डिवाइडेड बाय 1.386. हे डिवाइडिंग केलं. हा जो नंबर आहे या नंबर साठी हा नंबर दुप्पट आहे. लक्षात ठेवा. ह्या नंबरचा हा नंबर दुप्पट आहे. 2 पटीने ही व्हॅल्यू जास्त आहे म्हणून. किंवा आपण जर डायरेक्ट डिवाइडिंग केलं पहिल्यांदा आपल्याला इथे पॉइंट घ्यावा लागेल 0 आणि 6930 या नंबरला 1.386 न डिवाइड केलं असता आपल्याला आन्सर मिळणार आहे 0.5 पर इयर. हे फायनल आन्सर आहे 0.5 पर इयर. Okay. This is final answer. And you can get 2 marks. हे न्यूमेरिकल जे आहे ते खूप सोपे असतात. फक्त फॉर्म्युला आला पाहिजे. त्या फॉर्म्युल्याची अरेंजमेंट करता आली पाहिजे. फॉर्म्युला ऍप्लिकेशन बेसच्या स्वरूपात तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि तुम्ही हे न्यूमेरिकलची जी मार्क आहे ती कॅरी करू शकता. फक्त किमती बदलतात, व्हॅल्यूज फक्त चेंज केल्या जातात. नाहीतर त्या पॅटर्न नुसार या फिजिक्स मध्ये पण भरपूर न्यूमेरिकलचे प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये विचारले गेले आहेत. तर हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. यापैकी खूप कमी प्रश्न एक्सरसाइज मध्ये किंवा आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्डच्या स्वरूपात सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ हे पाहत राहा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब, प्लीज लाईक, प्लीज शेअर. थँक यू.